राहिला आपला सगळा फोकस हैदराबाद गाडीवर राहिला म्हणून राहिला पण आमचा राहिला ना आम्हाला वाटतं पश्चिम महाराष्ट्र आमचा विदर्भ आमचा खानदेश राजे याची जबाबदारी तुमच्यावर सातारा तुमच्या जबाबदारी राजेचा शब्द आमच्यासाठी अंतिम असतो बरं का बाबाजी आम्ही कुणाला मोजीत नाहीत राजेचा शब्द एकदा आला खोटा शब्द देणार नाही म्हणूनच म्हणला ना राजेवर जर आलो नसतो आम्ही तुम्हाला कधी खोटं बोललो नाही म्हणणार बी नाही आयुष्य तुमचा शब्द जर याच्यासाठी असेल सातारा घ्यायचं कारण 25 लाख लोक 1881 दाखवले तुम्ही बघितले आणि त्याचे आता 5-5च एका माणसाला धरा 7-7 8 धरा एका माणसाला 1.5 ते 2 करोड मराठी पश्चिम महाराष्ट्रात एका जागी बरोबर बसतो ही जबाबदारी मग तुमची तुम्ही काही वेळ मागितलेला नाहीये फक्त तुमचं असं म्हणणं इथं त्याची बाबी तपासून जलदगतीने निर्णय घेण्यात येईल हा तर त्यामध्ये येत कायदेशीर काय त्रुटी राहिल्यात असं म्हणणं आहे जलदगतीने घ्या करून टाका ही जबाबदारी आपण अभ्यास केला नाही तुम्ही म्हणतात 15 दिवस मी महिना म्हणतो बस का मी महिना म्हणतो ना आता तुम्ही 15 दिवस म्हणले मला शिंदे समितीचे आता विखे साहेब पण मी महिना म्हणतो पण हे माझ्या पश्चिम महाराष्ट्राच्या लोक सुद्धा वाटलं होता का आम्हाला नाही म्हणून मी राजांना म्हणलं तुम्ही सगळं तपासून घ्या त्यांच्या भागात आमचा जर अधिकार नसता आमचं जर होत असतं तर आम्ही बसलो नसतो आणि तुम्हाला वेटिंग धरलं पण नसतं पण आमचं गॅजेटियर आहे म्हणल्यावर या संस्थांना आमच्या गोरगरिबाच्या लेकराचं कल्याण केलंय मग आमचं असून आम्हाला कमून नाही दिलं फार ते म्हणून नाही नसतं तर आम्हाला विचारू नका तुम्ही हे तुम्हाला 15 दिवस म्हणतात 1 महिन्याच्या आत आणि महिना म्हणतो हा शिंदे समिती एकच कामाला लावा नसती दुसरं कामच करायला नको लोक दिला तिला मला सांगितलं तू एवढंच काम करत तर सातारा संस्थान गॅजेट वाचव पाठापाठ पुण्याचा पण अंदाज घेणं काय साहेब पण नेहमी पाहतो औंधी जवळपास 750 वर्षापूर्वीच्या लेखाच्या काढलेल्या त्याच्या मी ते विभागीय आयुक्तांना पुण्यात सांगतो ताबडतोब मी कारवाई करायला कच्च्या सह्या जमतात घ्यायला पाहिजे तुम्हाला म्हणजे अध्यक्ष उद्या आले उद्या सांगते करा पुन्हा उद्या असं होऊ नये राज्यपालाचं स्वाक्षरी व्हायला पाहिजे नाही का जीआर जो आहे ना तो जीआर ही मंत्रिमंडळ मान्य दिली याला जीआर मध्ये रूपांतर निघून जाईल ना ते मंत्रिमंडळ उपसमितीला मी मान्यता द्यायची का तुम्ही मान्य दिली तुम्ही मान्य केलं पाहिजे मग जीआर काढतो मी बरोबर ना आपण तो जीआर जो काढतोय पाटील साहेब आता हे मंत्रिमंडळ उपसमितीतून तो जीआर जाणार तो राज्यपाल नाव जाणार आपण तुम्ही राज्यपालाचं नाव समितीने आता हे सगळं मान्य केलं तुम्ही मान्य केलं तुम्ही माझ्या राज्यावर जात पाठवले ना तो बोलतो